एक्सचे चान्सेस भरपूर असतात. म्हणून आरक्षण मागायचंय, पण आरक्षणासाठी आम्हाला आमचा सिंह मात्र गमवायचा नाही. गड आला आणि सिंह गेला. ही घटना, या घटनेची पुनरावृत्ती आम्हाला पुन्हा करायची नाही. म्हणून माझी विनंती असेल, ज्या अहिंसेच्या मार्गाने आपलं आतापर्यंत शांततेत आरक्षण झालं, आपल्या मनोज दादा जरांगे पाटलाला कुठेतरी कलंक लागेल असं अहिंसक वळण, हिंसक वळण या आरक्षणाच्या, या साखळी आरक्षणाच्या उपोषणाला कुठेही लागू देऊ नका. जाळपोळ करणं या गोष्टी, खरं तर बसेस ही मालमत्ता आपलीच आहे, सरकारचीच आहे. गरीब दुबळे ते बसने कमी पैशामध्ये प्रवास करतात. जाळपोळ करणं वगैरे हा उद्रेक आहे. मी कालच्या कीर्तनामध्ये बोलून गेले, प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते. तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन थोडंसं भजन करा, थोडीशी पूजा करा, महादेव लवकर प्रसन्न होतोय. मराठ्याचं थोडं कौतुक करा, तो व्यक्ती एखाद्या गरीबाच्या पोरीच्या लग्नात पंगतही घालतो. एवढं उदाहरण तर करणे. थोडंसं कौतुक करा तुम्ही महादेवाचं, महादेव प्रसन्न होतो. पण एकदा लक्षात घ्या माझ्या दादांनो, जर महादेवाला राग, त्याची जर प्रार्थना केली, महादेवाची भक्ती केली, कधी काय दिली, एकाला बायको पण दिली, एवढं भोळं दैवत आहे. पण लक्षात घ्या, राग आणण्याचा प्रयत्न करताल ज्यावेळी 3ही डिग्र्या पार होतात, ज्यावेळी सहन करण्याची क्षमता व्यक्तीची निघून जाते, त्यावेळी शिवजीचा 3रा नेत्र उघडल्याशिवाय मात्र पर्याय नसतो. मग विढल अरे आमच्या दादाच्या मुखात पाणी नाही आणि तुम्ही एकही निर्णय देत नाहीत. म्हणून तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. आणि उद्रेक मग अनेक भवनं असतील, कुठं ऑफिस असतील, कुठं हॉटेल्स असतील, गाड्या फुटत असतील, गाड्या चष्मे, हा भावनांचा उद्रेक आहे. प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते. कुठेतरी सरकारने विचार करावा. हजारो गावातून हजारो आंदोलनं चालू आहेत, हजारो तरुण मृत्युमुखी पडतायत, आत्महत्या करतायत. केवळ आता आरक्षणासाठी आत्महत्या करतात असं नाही. बेरोजगार होऊन सुशिक्षित असलेल्या तरुणांनी, सुशिक्षित आणि बेरोजगार हजारो तरुणांनी आत्महत्या केल्यात का? हुशार असूनही नोकरी मिळाली नाही. नोकरी जाऊ द्या, पण काहींचे शिक्षण असूनही नोकरी नाही म्हणून काहींना पोरी भेटणार, बिना लग्नाचे पोरं गावोगाव आहेत. आणि या सगळ्या समस्याला कंटाळून ते आत्महत्या करतायत. याचं एकमेव कारण येते म्हणजे मराठा आरक्षण. विढल सोपं सोपं सांगते, जर एखादा 60% मार्क मिळवणारा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि एखादा 90% मार्क मिळवणारा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मेरिटमध्ये असून सुद्धा त्याचा चांगल्या कॉलेजला नंबर लागत नसेल, नंबर लागला तर पैसे भरण्यासाठी त्याच्या वडिलांकडे तेवढे पैसे नसतील गरीब परिस्थितीमुळे, आणि 90% वाला विद्यार्थी सुद्धा हुशार असताना आरक्षणाअभावी मागे येत असेल, बेरोजगार होत असेल आणि पोटापाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी करायचंय, तो चुकीच्या मार्गात जात असेल, चोर होत असेल, तो आता पुन्हा वाक्य लक्ष देऊ नये का, तर असा 90% वाला चोर 60% वाल्या पोलिसाला सापडायचा कधी? ऐका, समजून घ्या आणि विचार करा. 2 रुपये किलोच्या तांदळासाठी, 5 रुपये किलोच्या गव्हासाठी आजपर्यंत मराठा समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही. तर कधी कधी गुणवान विद्यार्थ्यांवरती सरकारकडून निश्चितपणे अन्याय होतोय, याचा आम्हाला निश्चित खेद आहे. अरे घोड्याच्या रेसमध्ये, घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढवं पुढे जात आहेत, याचा आम्हाला निश्चित खेद आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज आहे. विढल मग कुणाच्याही आश्वासनांना आणि कुणाच्याही प्रतिज्ञाला बळी पडू नका. आजचा अभंगच त्या पद्धतीचा मी निवडला. अगदी प्रस्तावना करता करताच मला वाटतं किती वाजले, काय करा ना, माझं घड्याळ बंद पडले. आरक्षण भेटेपर्यंत याला सेलच टाकायचं नाही मला. आता तुम्हाला राहून राहून वेळ विचारणार मी सगळ्यांना. विढल संत श्रेष्ठ तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. त्या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केलंय: आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. पहिला मुद्दा समोर घ्या, अवज्ञा कुणी करावी. अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कुणी दिला? आपण शासनाने 30 दिवस मागितले होते. मनोज दादा जरांगे पाटलांनी उदार अंतःकरण दाखवलं, गाड्याने 10 दिवस शिल्लक दिले. 40 दिवस विचार केला, पण तरी सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता, हे नेमके करतेत काय मला तेच कळत नाही. अरे 2 उपमुख्यमंत्री, तुम्ही एक मुख्यमंत्री.
शहाण्यासारखं बसा, काहीतरी डिस्कस करा आणि काहीतरी निर्णय द्या ना. लटकवत कुठपर्यंत ठेवताय आम्हाला? ते काय तिची बोलत तिची त्याला मिळ नाही का, बाहेर येऊन काय सांगते त्याचा मेळ लागत नाही. नेमकी आपल्याला येड्यात काढील का ते येडे अजून याचा मी मेळ लागा ना. विठ्ठल 40 दिवस दिलते, पण 40 दिवसातही शासनाने निर्णय दिला नाही. ही आपली सगळ्यात मोठी अवज्ञा आहे. आणि अवज्ञा केलेली कोणालाच आवडलेली नाही. अवज्ञा करू नये. आज्ञा कोणी करावी? तर आज्ञा वेदांनी करावी, आज्ञा देवानी करावी, आज्ञा संत महंतांनी करावी. वेदाची आज्ञा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही वेदाची आज्ञा. देवाची आज्ञा हे जडजोडून वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसे अव्यंग निजधाम माझे. आणि साधू संत आज्ञा करतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा. हे शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा, आज्ञा कोणी करावी? आणि आता तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या, प्रतिज्ञा कोणी करावी? प्रतिज्ञा सामान्य व्यक्तीने करू नये. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाहीत. आता उठसूट कोणी गल्ली येतं गप्पा आणत. ज्याचं भाजीत मीठ कमी पडलं हे पत्नीला सांगायची ज्याची हिंमत होत नाही, असा गाव पुढारी गल्लीत येतून गल्लीत सगळ्यांच्या समोर दम टाकून प्रतिज्ञा करतो. अजिबात अरे भाऊ घरात बायको आहे का ना. गल्ली गल्लीत लोक प्रतिज्ञा, इथं येईन तिथे आता दिसला की ठोकीन धरून हानीन. माणसाची गरजच पडणार नाही, मगीला पायातल्या चपला काढून आणणार येत. आता विठ्ठल सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही, रावणासारख्याच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाहीत. 14 चौकड्याचं आयुष्य होतं. 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये 3 प्रतिज्ञा होत्या. स्वर्गाला शिडी लावी, समुद्राचं खारं पाणी गोड करील आणि सोन्याला सुगंध आणीन. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तिथं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला, आपल्याला तर कुठं नेऊन टाकते, काही पत्ता लागणार नाही. भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही. प्रतिज्ञा म्हणतात कशाला? ऐका, अरे यात जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. प्रतिज्ञा करतायत स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद, याला प्रतिज्ञा म्हणतात. आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करतायत स्वातंत्र्य वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो, तुम मुझे तंबाकू दो, मैं तुम्हें चुना दूंगा. तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें नोट दूंगा. हे नोटा द्यायला बोलवायचे, घरात कोंडून हाणायच्या आधी. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाष चंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपनी जान से नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते, अरे बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, खूब लड़ी मस्तानी वह तो झाशी वाली राणी थी. प्रतिज्ञा करते झाशीची राणी लक्ष्मी. टाळ्या वाजवा, मी माईक उचलून फेकून आणीन आता. विठ्ठल प्रतिज्ञा कशाला म्हणतात? राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. प्रतिज्ञा करतात नरवीर तान्हाची मालुसरे, याला प्रतिज्ञा म्हणतात. ज्यांचं नाव आज घेतल्यानंतर
ज्यांच्या नावामुळे प्रतिज्ञेलाही प्रतिष्ठा प्राप्त होते अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी. धनुर्धरा रक्षिले. प्रतिज्ञाच करायची झाली तर ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, स्वार्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञाच करायची झाली तर प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी अर्थमूलक प्रतिज्ञा केली, मला वाटतं त्यांची ज्यांनी घोटाळे केले त्यांची एकदा तुरुंगात जाऊन भेट घ्या. ईडी माग ज्यांच्या लागला, एक वाक्य गोड बोलू, या शरीराचा योग्य विनियोग करा, याला परमार्थात लावा, याला काडी लागेल म्हणून, आणि चुकीचा धन घरात आणू नका, त्याला ईडी लागेल म्हणून. विढल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी घोटाळे केले, खरं तर आदर्श भारतात घोटाळे पण आदर्श आहेत. आदर्श घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा, सारे घोटाळेच घोटाळे. इथून तिथून नुसता घोटाळाच आहे. विढल अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. अर्थमूलक प्रतिज्ञा केली ती महाभारतामध्ये दुर्योधनाने. सुच्छमग्रे दास्यामी विना युद्धेन केशवा. परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आले आणि परमात्म्याने सांगितलं, अरे दुर्योधना, तसं पाहिलं अर्ध्या राज्याचे अधिकारी येत, तसं पाहिलं तर टक्केवारी सगळी त्यांचीच आहे. अर्ध्या राज्याचे अधिकारी येते, पण नाही अर्ध राज्य. निदान त्यांना 5 गावची तरी जागीर दे, निदान टक्केवारी तरी दे, त्यांना जे आहे तरी दे. आतापर्यंत दिलं नाही, अरे तेवढं तरी दे. आतापर्यंत वाट्याचंच होतं, पण त्या बिचाऱ्यांना भेटलंच नाही. पण आता जागरूक झालेत ना, निदान पांडवांना 5 गावची तरी जहारगिरी दे. दुर्योधना, अरे दुर्योधना, 5 गावची तरी जहागिरी दे. पण गड्यानं सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन काय, माती सुद्धा पांडवांना मी युद्धाशिवाय देणार नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या. सुरुवातीला पदर पसरून मागितलं, गोडी गुलाबीत सांगितलं, दुर्योधना नाही ना ऐकत तू. अरे पांडव अर्ध्या राज्याचे अधिकारी असताना सुद्धा 5 गावची जहागिरी सुद्धा देत नाही ना. देत नाही. कसा देत नाही? देत नाही तर युद्ध अटळे. देत नसाल तर युद्ध अटळे. शिष्टाई करून सुद्धा जमलं नाही, परिणामी युद्ध झालं, महाभारती युद्ध. केवळ पांडवांना त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. दुर्योधना, युद्ध नको रे, वाईट होईल, रक्तपात होईल, हजारो स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल, माईला लेकरू पारख होईल, हजारो कोट्यावधी लोक मरतील. पण नाही ऐकलं गड्याने. अर्थमूलक प्रतिज्ञा केली का, सगळं माझंच आहे, मलाच पाहिजे, माझ्या मनासारखंच पाहिजे. अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. पांडवांना हक्क मिळाला नाही तर महाभारती युद्ध झालं. जगातलं सगळ्यात मोठं इतिहासातलं युद्ध महाभारती युद्ध. पांडवांना केवळ त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी.
आजही पहा तुम्ही, एवढे घोटाळे ज्या दिवशी भारत देशामध्ये शुद्ध राजकारण होईल, राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र येतील, त्या दिवशी या भारत देशामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचाही विलंब लागणार नाही. विढल. या भारतात पाकिस्तानचा कधी दराराच नव्हता हो, कारण भारताला संरक्षण मंत्रीच नव्हते. भारतात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण भारतात कृषी मंत्री नव्हते. आमच्या भारतात लाईट जात नव्हती, कारण ऊर्जा मंत्री नव्हते. भारतामध्ये जंगलतोड होत नव्हती, कारण भारताला वनमंत्री नव्हते. जेव्हापासून ही पदं भरायला लागली तेव्हापासून लोक मरायला लागली. एकदा 50 वर्षापूर्वी, तुमचा तालुका कोणता आहे? घनसावंगी तालुक्यामध्ये घनसावंगीच्या मोंड्यात तेव्हाचे तत्कालीन कृषी मंत्री आले होते. 50 वर्षापूर्वी. माझा जन्म नाही, तुम्हाला कळत नाही. विढल. 50 वर्षापूर्वी तत्कालीन कृषी मंत्री घनसावंगीच्या मोंड्यात आले. आल्याच्या नंतर विविध बाजार होता. एकीकडे मिरच्याचा बाजार होता, कांद्याचा बाजार होता. कांद्याचा बाजार पाहिला. मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एकीकडे हिरव्या मिरच्या होत्या, एकीकडे लाल मिरच्या होत्या. त्यांनी विचारलं, या मिरच्याचा भाव काय आहे? हिरव्या मिरच्याचा भाव सांगितला 100 रुपये किलो. तुमच्याकडे काय आहे? भेटू द्या ना भाव त्याच्या मिरच्याला. तुमचं काऊन पोट दुखत? काय लपा तुम्ही? शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला की त्याचं पोट सुळ उठतो. कधीच्या नवत शेतकऱ्याच्या घरात जर चूल पेटत असेल सणासुदीला तर पेटू द्या ना. 500 रुपयाचे पावशेर आहेत काजू, बदाम, पिस्ते, जरदाळू म्हणू की. शेतकऱ्यांनी कधी आरडाओरडा केला का? 500 रुपये पावशेर आहेत, 500 रुपये पावशेर आहे. अरे 500 रुपये पावशेरचा भाव आहे. शेतकरी नावही घेत नाही, खात नाही. आपले शेंगदाणे हातात घ्यायचे तेच काजू काजू म्हणून खायचे. काय करावं आता? पर्याय नाही. महागे म्हणून तो नावही घेत नाही आणि खातही नाही, आवाज उठवत नाही. म्हणे हिरव्या मिरचीचा भाव सांगितलं 100 रुपये किलो, लाल मिरचीचा भाव सांगितलं 500 रुपये किलो. आणि बिघडलं ते कृषी मंत्री पुढं पाठीमागून पीए माग. तो म्हणे साहेब थांबा. म्हणे काय बावड शेतकरीत? असे शेतकरी असल्यानंतर आत्महत्या करायची वेळ येणार नाही तर काय येणार आहे? तो पीए म्हटला साहेब नेमकं झालंय काय? तो म्हणे हिरवी मिरची म्हटले 100 रुपये किलो, लाल मिरची 500 रुपये किलो. मग बावळट शेतकऱ्यांना लालच मिरची शेतात लावायला काय झालं? हे नको ते येडे त्या पदावर जायला लागले आणि परिणामाने महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. विढल. एक वाक्य गोड बोलू. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि तो उद्याही राजा राहणार. त्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण पुढचं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. 2 गोष्टी टाइमावर भेटल्या तर त्याला बरं का. जर सरकार माईबापांनी त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. आणि निसर्गाने त्याला योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवती, बाप झाला मारुती. सरकार साथ देईना, निसर्ग साथ देईना, सरकार भाव देईना. काळ पूर्वीचा होता. ते लोक म्हणतात पाटलाला 50 एकर जमीन. इथं बस सांगा मला, आपण सर्वे करू. बोटावर मोजणे इतके असे व्यक्ती सापडतील इथे की त्यांना 10 ते 15 एकर जमीन आहे. आता माझ्याच वाट्याला 1.5 एकर येते का घरी यायला 2 एकर येते मी कन्फर्म सांगू शकत नाही. एका हेक्टरावर आपण आलो 50 वर्षापूर्वी 50 एकर जमीन असेल आपल्याकडे. पण लोकसंख्या वाढली, जमिनीचं डिवायडेशन झालं, संख्या वाढली, जमिनीचे तुकडे होत गेले, माणसं वाढली, जमीन कमी झाली. जमीन वाढवता येते का? अजिबात नाही. संख्या आपली वाढली, जमीन मात्र कमी झाली, तुकडे झाले. आज 1.5 एकरावर आणि 2-2 एकरावर आपण आलोत. एका हेक्टर मध्ये आता पोरीचं लग्न करायचं, दुसऱ्या पोराचं शिक्षण करायचं, म्हाताऱ्या मायबापाचं दुखणं करायचं का, घर बांधायचं का, बायको प्रपंच सांभाळायचा. त्या तेवढ्या जमिनीमध्ये ते शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय? केवळ लेकरं हुशार असूनही आपण पैशाने कुठेतरी कमी पडतो. म्हणून हुशार लेकरं असताना सुद्धा आरक्षणाअभावी मागे येते. पिढल. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अनर्थमूलक नसावी. भारतात राहतात आणि हिताच्या गोष्टी पाकिस्तानच्या करतात. ह्या चुकीच्या गोष्टी येतात.
आमच्या कोणत्याच धर्माला विरोध नाही, पण माणुसकीच्या विरोधात तुमचं पाऊल असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात आमचं पाऊल असेल. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा. सेवी तो हारस वाटे तो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. प्रतिज्ञा परार्थाची असावी. अरे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. मनोज पाटलाची प्रतिज्ञा ही सुद्धा परार्थाची प्रतिज्ञा आहे. सगळ्या जातीतल्या लोकांसाठी माझ्या मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि सरसकट आरक्षण भेटलं पाहिजे. एकाला नाही, दोघाला नाही, तिघाला नाही. ज्याला लागत नाही त्याने घरात बसायचं, गपचूप बसायचं, वळवळ करायची नाही, अजिबात आवाज करायचा नाही. आता बडबड करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या जातीला शास्त्र सांगते तुमचा हक्क मागून घ्या, भांडून घ्या, तोंडात वाजून घ्या, पण आपला हक्क आपल्याला भेटलाच पाहिजे. ढल मनोज दादा प्रतिज्ञा करतात, ही परार्थाची प्रतिज्ञा. एकट्याच्या सुखासाठी आरक्षण मागितलं का? अजिबात नाही. अरे पिढ्यान पिढ्या माझा सगळा समाज सुखी झाला पाहिजे आणि सगळ्या लेकरांची शिक्षण झाली पाहिजे, सगळ्याला हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. हा जो लढा आहे हा स्वार्थाचा लढा नाही, हा परार्थाचा लढा आहे. काही लोक करतात येईन पुन्हा येईन, इथं येईन, आता दिसला घराच्या बाहेर का हानीन, यायला तोंडच नाहीत, नाक झाके कुणीकडचे. हे घराच्या बाहेरच निघाणार, बाहेर निघालाय पण नाक लागत ना, बंदोबस्त केलाय. आता बाकीच्यांना भेटलाय प्रसाद, पण एक गडी घराच्या बाहेर, आता नाकच नाही तर निघणच कसा तो. विठ्ठल आणि प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परमार्थाची असावी. ज्ञानोबारायापासून वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचे महामेरू, श्रीमंत संत श्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय परमार्थिक स्वरूपाची